प्रश्न चौथा पाहू. ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत, म्हणजे खाली काही मुळे दिलेली आहेत 2 2 2 2 2 2 अशी वर्ग समीकरणे तयार करा म्हटलं आहे. म्हणजे ही 2 मुळे आहेत एका वर्ग समीकरणाची. याच्यापासून एक वर्ग समीकरण तयार करायचं, याच्यापासून आणि याच्यापासून एक वर्ग समीकरण, प्रत्येकापासून एक एक वर्ग समीकरण तयार करायचं आपल्याला. मग हे आपण शिकलो. याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्ग समीकरण तयार करणे किंवा वर्ग समीकरण मिळवणे. तर त्याच्यानुसार सोडवायचं याला. मग आपण 1 नंबरचा आधी करू है ना. 1 नंबरमध्ये आपल्याला असं घ्यावं लागेल, येथे अल्फा बरोबर एक मूळ घ्या आणि बीटा बरोबर दुसरं मूळ घ्या. ठीक आहे ना. एक मूळ अल्फा एक मूळ बीटा घेतलं. मग अल्फा अधिक बीटाची किंमत काढा, म्हणजे 0 अधिक 4 किती झाले 4. आणि अल्फा गुणिला बीटाची किंमत काढा, 0 गुणिला 4 किती झाले 0 है ना. मग ह्यावरून आता सूत्र वापरू. सूत्र काय आहे आपल्याला माहिती आहे की जर का वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज आणि वर्ग समीकरणाच्या मुळांचा गुणाकार आपल्याला माहीत झाला तर कोणतेही चल घेऊन आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येते. जसं की x जर का चल घेतलं मी तर x वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिला x अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0 या सूत्रानुसार आपल्याला त्या वर्ग समीकरण मिळवता येते. मग x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती होतं 4 गुणिला x आणि अल्फा गुणिला बीटा किती होतं 0 बरोबर 0. म्हणजे x वर्ग वजा 4x बरोबर 0 हे ते वर्ग समीकरण आहे ज्या वर्ग समीकरणाचे मूळ 0 आणि 4 हे दिले होते. याच प्रकारे दुसरं गणित करू आपण. आता दुसरं होतं हे झालं आपलं करून. आता दुसरं करू. येथे अल्फा बरोबर एक मूळ घ्या, बीटा बरोबर दुसरं मूळ घ्या. मग पुन्हा एकदा अल्फा आणि बीटाची बेरीज करा, 3 वजा 10 किती येते वजा 7. तसंच अल्फा आणि बीटाचा गुणाकार करा, 3 गुणिला वजा 10 किती आले वजा 30. मग आता सूत्र वापरू. सूत्र काय होतं, कोणतेही एक चल घ्या, जसं की y घेतला समजा तर y वर्ग वजा कंसात मुळांची बेरीज गुणिला y आणि अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. मग टाका इथे किमती, yचा वर्ग वजा मुळांची बेरीज काय आली ती, मुळांची बेरीज आली ती वजा 7 गुणिला y अधिक मुळांचा गुणाकार काय आला होता वजा 30 बरोबर 0. मग काय झालं वजा वजा अधिक 7y आणि हे वजा 30 बरोबर 0. हे ते वर्ग समीकरण आहे ज्या वर्ग समीकरणाचे मूळ दिलेले होते, म्हणजे काय 3 आणि वजा 10. आता हे पण झालं आपलं. आता आपण तिसऱ्या नंबरमध्ये एक मूळ अल्फा घ्या 1/2, दुसरं मूळ बीटा घ्या वजा 1/2. अल्फा आणि बीटाची बेरीज करा, 1/2 वजा 1/2. मग याची बेरीज काय येते 0. 1/2 मधून 1/2 गेला. मग याचा गुणाकार घ्या, गुणाकार येते अल्फा म्हणजे 1/2 गुणिला बीटा म्हणजे वजा 1/2 काय येणार आहे वजा 1/4 बरोबर आहे का हे ना. 2 गुणिला 2 4 झाले, अधिक गुणिला वजा वजा झाले, 1 गुणिला 1 1 झालं. चला आता समजा सूत्र काय तर जे चल घ्यायचं असेल त्याचा वर्ग वजा कंसात मुळांची बेरीज गुणिला x आणि अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. मग घ्या इथे वजा x वर्ग वजा मुळांची बेरीज काय होती 0 गुणिला x आणि मुळांचा गुणाकार काय होता वजा 1/4 बरोबर 0. याला असं लिहिता येते, मधातलं पद नाही लिहिलं तरी काय हरकत नाही. झालं, हे ते वर्ग समीकरण आहे. इकडे पण आता आपण 4 नंबरचं करू. 4 नंबरमध्ये एक मूळ अल्फा घेऊ. अल्फा काय होते मग 2 वजा वर्गमुळात 5 आणि बीटा काय होते मग 2 अधिक वर्गमुळात 5. ठीक आहे ना. मग आता याची बेरीज करू, 2 वजा वर्गमुळात 5 अधिक 2 अधिक वर्गमुळात 5. ह्याच्यात काय होईल वजावाला आणि अधिकवाला वर्गमुळाचे पद कट होऊन जाईल. 2 आणि 2 किती झाले 4. आता गुणाकार करू, 2 वजा वर्गमुळात 5 गुणिला 2 अधिक वर्गमुळात 5. ठीक आहे. अल्फा आणि बीटा, मग याचा ए वजा बी एका कंसात आणि ए अधिक बी दुसऱ्या कंसात असलं तर याचं काय उत्तर येत असते एचा वर्ग वजा बीचा वर्ग. मग याच्यानुसार याचं पण काय होईल 2चा वर्ग वजा वर्गमुळात 5चा वर्ग म्हणजे काय होईल 2चा वर्ग 4 आणि वर्गमुळात 5चा वर्ग
5 म्हणजे याचं उत्तर येईल -1 है ना. मग आता सूत्र वापरू. सूत्र समजा मी y ह्याच्याला घ्यायला लागलो असेल तर सूत्र असं होईल आणि मग याच्यात अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली ती आपली 4 ती ठेवली आणि अल्फा गुणिला बीटाची किंमत काय आली होती आपली -1 झालं. मग वर्ग समीकरण आपलं वायचा वर्ग -4y आणि -1 बरोबर 0 हे ते वर्ग समीकरण आहे ज्याची मुळात ती दिली होती. ठीक आहे.